आप दोनों में कुछ कोऑर्डिनेशन है नहीं इशू जो है ये आप ये नहीं करूँगा सर तो गणेश होंगे कि करना गणेश बोल सकते हैं कौन करते हैं कसं सांगा कसं ना मला फालतू काय सांगू ठीक आहे ना भाऊ आता कळालं ना पाहिजे तुम्ही आला ग्रुपमध्ये बीड ऑनलाईन ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. माता व बाल संगोपन जी काही बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नवी होत असलेली इमारत ही कोट्यावधी रुपयाची आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून यामध्ये अनेक यंत्रसामग्री साहित्य नवीन घेण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अनेक वेळा प्रयत्नही केला आणि या ठिकाणी अनेक वेळा पाहणीही केली आहे. काल या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आले होते. त्यांनी या संपूर्ण इमारतीची पाहणी केली. पाहणी करत असताना त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्या संबंधित यंत्रणेला त्यांनी तात्काळ फोनद्वारे यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ अंमलबजावणी करत त्या उपाययोजना करत त्या बसवण्यात याव्या अशा सूचनाही केल्या. मात्र त्यांच्या निदर्शनास एक गोष्ट आली ती म्हणजे त्यांनी शैक्षणिक केलेल्या नवं साहित्य खरेदी करण्यासाठी जी काही यंत्रसामग्री घेण्यासाठी जो पैसा दिला गेला तो पैसा जे साहित्य त्यांना या जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये दिसलंच नाहीत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर या जी काही कपाट आहेत, जी नवी बिल्डिंग आहे, जुनी कपाट झाले, जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीमध्ये कपाट आले. मात्र हे कपाट इथं नवे पाहिजे होते कारण पैसा हा नवा कपाट घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारतीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा लाखो रुपये दिले. मात्र संबंधित गुत्तेदार असेल, इंजिनियर असेल, ठेकेदार असेल यांनी ते साहित्य या जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये दिलंच नसल्याचं समोर आलं. मग मात्र जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांनी तातडीने कालच एक अर्ज पारित केला, एक आदेश पारित केला आहे. त्यामध्ये स्पष्ट 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे आणि या नव्या इमारतीमध्ये नवं साहित्य का आलं नाही, आलं तर किती आलं आणि ते कुठं ठेवलं आहे आणि ते कशा पद्धतीने ठेवलं आहे याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. आता ते अधिकारी येणाऱ्या काळात या नव्या इमारतीमध्ये त्या ठेकेदारांनी गुत्तेदारांनी जे काही साहित्य आहे ते नवं आणलंय का नाही आणलं, मग का आणलं नाही याची संपूर्ण अहवाल हे CS यांना देणार आणि CS नंतर जिल्हाधिकाऱ्यांना देणार. मात्र संबंधित पाहिलं गेलं तर या इमारतीमध्ये अनेक भ्रष्टाचाराचा मोठा गोंधळ उडाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता प्रामुख्याने पाहिलं गेलं टेबल असेल, खुर्ची असेल, कपाट असतील, त्याचबरोबर या ठिकाणी फॅन असतील, त्याचबरोबर या ठिकाणी पडदे असतील, या ठिकाणी जे काही लागणारे साहित्य आहे जेणेकरून नवं घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारतीसाठी पैसे दिले. मात्र ते साहित्य या ठिकाणी आलंच नाही. अशीच परिस्थिती या बिल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते. काही साहित्य आलंय, मी ते तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मात्र जे जुनं साहित्य आहे ते साहित्य बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काल या आरोग्य विभागाला सूचित केलंय. संबंधित यंत्रणेला सुद्धा देखील याची कल्पना दिलेली पाहायला मिळाली. त्यामध्ये मी स्पेसिफिकली म्हणजे आम्हाला वगैरे किंवा तरी सांगितलं होतं सामान घेण्यासाठी तुम्ही काही दिसत नव्हते सर्व माझ्यासोबत तुम्ही डिस्कस केलं होतं, माझ्यासोबत कोण डिस्कस केलं होतं गव्हाने तू ना नाही ठीक आहे हां. अरे तू बघून घे आता इतकी मोठ्या रक्कम त्यांना देण्याच्या नंतर तुझ्याकडे काही दिसत नाही मला. हां